कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला असं वाटतं की तुम्हा दोघा मुलींची लग्न आहेत ना चांगल्या घरी व्हावी। आणि हे का होतं माहितीये ना, कारण मी तुमच्या मुलीची सावत्र आई आहे। कितीही करा, सावत्र ते सावत्रच। तुमच्या मुलीला ना मी माझं प्रेम नाही देऊ शकले, तिला आपलंसं करू शकले नाही। माझं चुकलं, माझं चुकलं। मीच दळभद्री, माझ्याच अपेक्षाभद्री माझं नशीब। थांब ना, सॉरी मावशी, तुला मी यायला हवी आहे ना, येईन लग्नाला। खोटं बोलत नाहीयेस ना? अजिबात नाही। माझी गुणाची गबाळ, तू रडू नकोस। बर चल, मी ना सरोजिनी ताईंना भेटून येते। तोपर्यंत तुम्ही दोघी लग्नाची तयारीला सुरुवात कर। चल आले मी, हो येते। हा आले। सरोजिनी ताई, तुमचं मन खरंच खूप मोठं आहे, नाहीतर आमच्यासारख्या गरीबाचं कोणी एवढं आदरातिथ्य केलं असतं। असं बोलू नका, जहागीरदारांच्या घरी चांगल्या माणसांना नेहमीच मान मिळतो। मग कोण श्रीमंत कोण गरीब असा फरक नसतो इकडे। असा विचार फक्त तुम्हीच करू शकता। माझंच नशीब फुटकं, माझी लीला या घरची सून होऊ शकली नाही। नाहीतर आज आपण व्याही भोजनाला भेटलो असतो ना हो। आणि मी कशाला आले इथे, तर तुम्हाला लग्नातलं आहेर द्यायला। शांत व्हा, नशिबाच्या गोष्टी असतात या। एवढं सगळं झाल्यानंतरही आपण आपले संबंध टिकवले, हे महत्वाचं आहे नाही का? बरोबर आहे तुमचं म्हणणं। अगं बाई, बोलतच बसले, ज्या कामासाठी आले होते ते तर विसरूनच गेले। शाल तुमच्यासाठी, माझ्यासाठी शाल आणलीये मी। आहे, थँक्यू। आणि हे ना एजंटसाठी आहे, कुर्ता। तुम्ही अभिरामसाठी कुर्ता आणला? नाही म्हणजे त्याचं काय झालं, एजंटचं लीलाशी लग्न ठरलं होतं ना, तेव्हा माझ्या जावयाला कुठले रंग शोभून दिसतील असा विचार करून एक कुर्ता आणला होता मी त्यांच्यासाठी। कुर्ता निवडण्याचं स्वातंत्र्य आहे मला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।